जे नातेसंबंध असतात आपल्या भावांशी, आपल्या फॅमिलीमध्ये बहिणीसोबत किंवा मामांसोबत, काकांसोबत, तर हे संबंध चांगले असले तर आपल्या प्रगतीसाठी ही गोष्ट लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या दृष्टीने चांगली असते का सक्सेसफुल बनण्यासाठी? आणि 100% चांगली असते. ज्या वेळेला तुम्ही एका हेल्दी रिलेशनशिपमध्ये असतात, मग ते कोणासोबतही असू दे, आईवडील असू दे, लाईफ पार्टनर असू दे, ब्रदर सिस्टर्स बॉन्डिंग असू दे किंवा आपले नातेवाईक असू दे, ज्या वेळेला ते लोक तुम्हाला सपोर्ट करतात, तुमच्या फेवरमध्ये असतात, तुमचं चांगलं वाईट त्यांना कळत असतं, तुम्ही त्यांच्याशी ओपनली डिस्कस करू शकत असाल, तर यापेक्षा मोठं धन तुमच्याकडे नाही आहे. म्हणजे रिलेशनशिप, हेल्दी रिलेशनशिप आजूबाजूला असणं, तर रिलेशनशिप खूप हेल्प करतात आणि खूप इम्पॅक्ट करतात लॉ ऑफ अट्रॅक्शनला. कारण तुमचा जिथे माइंडसेट असतो त्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडत असतात. जर घरात वातावरण कितीही, तुम्ही बाहेर कमवून आणला पैसा किंवा बाहेर पडलात तुम्ही आणि खूप तुम्ही रिच झालेले आहात किंवा तुम्हाला समाजात मानाचं स्थान आहे आणि घरात आल्यावर तुम्हाला वागणूकच बरोबर नाही आहे, तर तुम्हाला काय फील होणार आहे? डिप्रेस वाटतं किंवा त्या सक्सेसचा आनंद राहत नाही. आपल्याला कुठलीही गोष्ट काही काळापुरताच आनंद देऊ शकते, पण आपण माणसाळलेले आहोत. आपल्याला माणसं लागतात, आपल्याला लोक लागतात, आपल्याला आपल्या जवळचं कोणीतरी हक्काचं लागतं, रडण्यासाठी सुद्धा आणि हसण्यासाठी सुद्धा. जर ते तुमच्याकडे असेल तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तुम्ही आहात. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.